नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। आजचा हा व्हिडिओ मराठा कॅन्डिडेट साठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एससीबीसी म्हणजे काय, ईडब्ल्यूएस म्हणजे काय, ईबीसी म्हणजे काय, त्याचबरोबर आपण यांच्या फीज आणि कट ऑफ या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ठीक आहे मित्रांनो, सुरू करू। आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग 2025 लॉन्च केली आहे। त्याचे काही फीचर्स मी इथं तुम्हाला सांगतो। यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट, त्याचबरोबर ऑफलाईन 1 to 1 काउन्सिलिंग सेशन, त्याचसोबत पर्सनलाइज कॉलेज लिस्ट आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट यासारख्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहे। या काउन्सिलिंगची फीज असणार आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 1199 रुपये। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एनरोल करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला व्हीआयपी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल। तर मित्रांनो, इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे एससीबीसी वर्सेस ईडब्ल्यूएस। तर एससीबीसी म्हणजे काय, तर एससीबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस। ओके, तर हे फक्त मराठा कम्युनिटीसाठी असतं, बरोबर। आता याचा बेनिफिट काय असतो, तर 10% कोटा हा आपला रिझर्व्ह असतो। म्हणजे समजा जर 60 कॅन्डिडेट जर असतील समजा एखाद्या ब्रांच मध्ये, तर त्यापैकी 6 सीट्स ह्या एससीबीसी कॅन्डिडेट साठी रिझर्व्ह असतात। ओके, तर एससीबीसी असण्यासाठी आपल्याकडे काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, तर सर्वप्रथम आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबर कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। या 3 गोष्टीपैकी एकही गोष्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एससीबीसीचा फायदा घेऊ शकत नाही। ओके, तर समजलं मुलांनो एससीबीसी म्हणजे काय। एससीबीसी म्हणजे फक्त हे मराठा कॅन्डिडेट साठीच आहे, इतर कोणत्याही कॅटेगरीचे स्टुडंट त्यासाठी अप्लाय करू शकत नाही। देन आपण नेक्स्ट पाहू ईडब्ल्यूएस ईबीसी म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन, हे सर्व एकच आहे। म्हणजे ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी हे एकच आहे। तर हे म्हणजे काय असतं, ओके। तर सर्वप्रथम आता याला कॅटेगरीचं काही रिस्ट्रिक्शन आहे का, नाही, हे जनरल साठी असतं, बरोबर। त्याच्यानंतर याचा बेनिफिट काय, तर 10% कोटा, सेम एससीबीसी सारखं याला 10% कोटा रिझर्व्ह असतो। म्हणजे समजा 60 जर कॅन्डिडेटची बॅच असेल म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ब्रांच साठी, तर 6 सीट ईडब्ल्यूएस साठी रिझर्व्ह असतात। त्यासोबत आता तुम्हाला जर ईडब्ल्यूएस चा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला काय काय गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, सर्वप्रथम ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अँड देन इन्कम सर्टिफिकेट, जे की तुमचं 8 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे। ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे 2 टाईपचे असतात। ओके, सर्वप्रथम सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आणि स्टेटचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट। ओके, तर सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे तुमच्या नीट असेल, आयआयटी जी असेल या एक्झाम साठी ऍप्लिकेबल आहे। त्याचबरोबर आपल्याला सीईटी साठी म्हणजे एमएससी सीईटी थ्रू जर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ईडब्ल्यूएस थ्रू, तर तुम्हाला स्टेटचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आवश्यक आहे मित्रांनो। ओके, त्यासोबत इन्कम सर्टिफिकेट, फक्त इन्कम सर्टिफिकेट 8 लाखांपेक्षा कमी असून गरजेचं नाही, त्यासाठी तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे कोणासाठी ऍप्लिकेबल असणार आहे, म्हणजे कोणाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढता येणार, तर सर्वप्रथम ज्याचं इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी आहे, ओके, तुमच्याकडे तहसीलदारचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, ज्याच्यावर इन्कम तुमची 8 लाखांपेक्षा कमी असेल। त्याच्यानंतर डोमेसाइल, तुमच्या पॅरेंटचा डोमेसाइल पाहिजे, ओके। देन ऍग्रिकल्चरल लँड लेस दॅन 5 एकर्स, म्हणजे तुमच्या नावावर ही जमीन आहे ती 5 एकर पेक्षा कमी पाहिजे। त्याच्यानंतर रेसिडेन्शियल फ्लॅट लेस दॅन 1000 स्क्वेअर फीट, म्हणजे तुमचा जो फ्लॅट आहे तुमच्या नावावर जर एखादा फ्लॅट असेल तर तो 1000 स्क्वेअर फूटच्या आत पाहिजे। त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे एससी एसटी ओबीसी हे कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट साठी अप्लाय करू शकत नाही। आणि त्याच्यानंतर जर सम केसेस मध्ये 1967 चा प्रूफ तुमच्याकडे मागितला जातो। या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता। ओके, त्याच्यानंतर यूज ऑफ रिझर्वेशन म्हणजे एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस याचा फी कन्सेशन आणि कट ऑफ म्हणजे काय असतो। ओके, तुम्हाला किती फीचे कन्सेशन मिळतंय आणि याचा कट ऑफ कसा जातो, तर सर्वप्रथम आपण फीचा विचार जर केला तर सेम फी कन्सेशन इन बोथ, म्हणजे एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तुम्हाला सेम फी कन्सेशन मिळणार। आता हे कन्सेशन किती असणार आहे, ही जी तुमची कॉलेजची ट्युशन फी असते त्या ट्युशन पैकी 50% ट्युशन फी ही तुम्हाला माफ असते। ठीक आहे, तर 50% ट्युशन फी आहे तुमचं शासन भरतं ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीच्या कॅन्डिडेटसाठी। आता समजा आपण इथं एक एक्झाम्पल घेतलंय, व्हीआयटी कॉलेजचा आपण फी स्ट्रक्चरचा इथं विचार करू, तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं क्लिअरली दिसेल की ईडब्ल्यूएस साठी समजा नॉर्मल व्हीआयटी कॉलेजची ओपनची साठी ट्युशन फी आहे 1,65,608 रुपये, तर ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीच्या स्टुडंटसाठी तीच ट्युशन फी येणार
81,304 रुपये. म्हणजे टोटल फीचा जर आपण विचार केला ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीच्या कॅन्डिडेटसाठी तर 1,11,641 रुपये ही ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी दोन्हीसाठी फी असणार आहे. म्हणजे फी मध्ये काही फरक आहे का? नाही. देन नेक्स्ट आपण जर कट ऑफचा विचार केला, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कट ऑफ आहे. ओके, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलंय गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा 2024चा कट ऑफ आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एससीबीसीचा कट ऑफ आहे 10,621. ओके, या रँकला एससीबीसी मधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळालं होतं. त्यासोबत ईडब्ल्यूएसचा कट ऑफ आहे 12,931. म्हणजे समजा इथं विचार जर केला आपण पर्सेंटेज वाईज 96.51 हे एससीबीसी साठी आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस साठी आहे 95.71. ओके, आता आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहू आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन सांगणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिव्हिल इंजिनिअरिंगचं. एससीबीसीचा कट ऑफ आहे 97.79. म्हणजे त्याची रँक असणार 6,563. आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ आहे 7810. ओके, आणि याचा पर्सेंटेज आहे 97.40. तर मित्रांनो तुम्ही जर विचार केला असेल समजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विचार केला आणि सीओईपी टेक्नॉलॉजीचा युनिव्हर्सिटीचा जर विचार केला किंवा अजून कोणत्या जरी कॉलेजचा विचार केला तर एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यापैकी हायेस्ट कट ऑफ कोणाचा जातोय तर तो जातोय एससीबीसीचा. बरोबर, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा एससीबीसी पेक्षा कमीच जातोय. ओके, देन एक महत्वाचा प्रश्न भरपूर पालकांनी मला प्रश्न विचारला की कॅन मराठा स्टुडंट्स इन महाराष्ट्र अप्लाय फॉर ईडब्ल्यूएस रिझर्वेशन. तर मित्रांनो याचे आन्सर आहे नाही. कारण सध्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मराठा कॅन्डिडेटसाठी शासनाने देणं बंद केलंय. ओके, मराठा कॅन्डिडेट सेपरेट कॅटेगरी असल्यामुळे आता ईडब्ल्यूएसचा फायदा ते घेऊ शकत नाही. तुम्ही एक वेळेस एकच रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकता. म्हणजे आयदर तुम्ही एससीबीसी मध्ये जाऊ शकता किंवा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊ शकता. आता समजा त्या काही स्टुडंट असे आहेत की त्यांच्याकडे स्टेटचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे, ते एससीबीसी साठी सुद्धा अप्लाय करू इच्छितात. म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट एससीबीसी चे सुद्धा आहे, त्यासोबत त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पण आहे. तर त्या कॅन्डिडेट्सनी काय करावे जे मी या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ सांगितले. ओके, फी कन्सेशन तर तुम्हाला सेम मिळणार आहे. बरोबर, राहिला मुद्दा कट ऑफचा. आता कट ऑफचा जर विचार केला तर ईडब्ल्यूएस चे कट ऑफ हे कमी जाते, त्याच्यामुळे तुम्ही ईडब्ल्यूएस थ्रू जाल. बरोबर, हे तुमच्यासाठी बेटर राहील. ओके, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळलं असेल. अशा प्रकारे आपण पाहिलं एससीबीसी म्हणजे काय, ईडब्ल्यूएस म्हणजे काय आणि यांच्यातील डिफरन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिला. तसेच तुमच्यासाठी कोणतं बेटर आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला आणखी काही डाऊट असेल तर हा माझा इथं स्क्रीनवर नंबर आहे, या नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता.